होममेड लिपस्टिक अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे. त्यात कुठलेच केमिकल यूज केलेले नाही आहेत. अगदी लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत लावू शकतो असं. तुमचे ओठ अगदी सॉफ्ट राहतील, कलर येतील, लाँग लास्टिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी सेफ आहे. मी ते माझ्या 6 वर्षाच्या मुलीला लावून बघितलेलं आहे. बघा हिचे ओठ अगदी, बघा इथे हिला दाखवते. बघा हिच्या ओठाला काहीच नाही. आता मी जे बनवलेले लिपस्टिक आहे ते तिला लावते आहे. रंग इतका सुंदर आलेला आहे आणि मेन म्हणजे छोट्या मुलांसाठी तर सेफ आहे. कारण की ही नेहमी मला म्हणते, मम्मी तू लिपस्टिक लावते, मला पण लिपस्टिक लावायचं आहे. तर मग अशा वेळेला नॅचरल लिपस्टिक यांच्यासाठी फार उपयोगी असते. कारण की आपण जे लिपस्टिक यूज करतो त्यात केमिकल्स असतात. त्यामुळे नॅचरल लिपस्टिक हे खूपच छान असतात. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेअर, लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, छोटंसंच ठेवलं आहे. त्यात मी बीटरूटचा ज्यूस घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हा ज्यूस रेड्यूस करायचा आहे. अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवायची, कारण की फास्टवर ठेवाल तर बीटरूटचा ज्यूस करपेल आणि रंग काळा येईल. आपल्याला गुलाबी रंग हवा आहे इथे. तर याला आता रिड्यूस करून घ्यायचं आहे. मंद आचेवरही जर जळत असेल तर पकडनी वरती पकडून त्याला घोटत राहायचं, म्हणजे रिड्यूस तर होईल पण जळणार नाही. तर याला मी आता व्यवस्थित वरती पकडून घेतलं गॅसच्या फ्लेमच्या. याला आता रिड्यूस करून घेतलं आहे व्यवस्थित. बघा रिड्यूस झालेला आहे. आता मी यात घालते आहे बी वॅक्स अर्धा चमचा. तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. हे बी वॅक्स घरचं आहे. माझ्या मामेकडे सहदाचं पोळं बसलेलं होतं, तर सहद काढल्यानंतर बी वॅक्स उरलं होतं, ते मी माझ्याकडे घेऊन आली आणि ते उपयोगात आणते आहे. तर यात आता अर्धा चमचा वॅसलीन घालते आहे. वॅसलीन पण आपल्या स्किनसाठी चांगलं असतं. तर वॅसलीन घालून घेते अर्धा चमचा. याला पण छान मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. आता समोरची प्रोसिजर डबल बॉइलिंग प्रोसिजर करायची आपल्याला. तर इथे मी मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे, गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्या लिपस्टिकचं जे मिश्रण होतं ते ठेवलेलं आहे. त्याला पण जसजसं पाणी गरम होणार तसतसं हे सर्व मेल्ट होणार. तर याला घोटत राहायचं. बघा पाणी गरम झालं, मेल्ट पण झालं आहे. आता यात मी घालते 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स. व्हिटॅमिन ई हे आपल्या स्किनसाठी फार आवश्यक आहे, त्यामुळे इथे मी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घालते आहे 2. याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे, मिक्स पण करायचं. आता दुसरी घालते आहे. बघा दुसरी पण घालते आहे. सोबत इकडे बी वॅक्स, वॅसलीन सगळं मेल्ट होत चाललेलं आहे आणि याला घोटत राहायचं. आणि आजूबाजूला जे आपलं बीटरूटचा ज्यूस लागलेला आहे तो पण काढत राहायचा, म्हणजे तो पण छान त्यात मिक्स होणार. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करून बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवलेली आहे लिपस्टिकची तर तुम्ही लावून बघा. तुमच्या घरी छोटे मुलं असेल त्यांनाही लावून द्या आणि मला एक पिक नक्की पाठवा की ही लिपस्टिक तुम्हाला कशी वाटली. बघा याला सतत मिक्स करत राहायचं, कारण की मिक्स करू तर खाली लागणार नाही. घोटत राहायचं सतत. माझी मुलगी तर खूप खुश आहे की मम्मा तुम्ही मला छान लिपस्टिक लावायला आता मनाई नाही करणार ना, मी हेच लिपस्टिक लावत जाणार. तर ही लिपस्टिक लावायला आता मनाई करणारच नाही, कारण की हे सगळं नॅचरल वस्तूपासून बनलेलं आहे. कारण की बीटरूट, बी वॅक्स, वॅसलीन आणि व्हिटॅमिन ई हे आपल्या स्किनसाठी चांगलं असतंच. आता बघा याला मी खालती उतरवून घेते, आजूबाजूचं सोडून घेतलं आहे. खालती उतरवून याला अजून एकदा घोटून घ्यायचं थोडं व्यवस्थित. बघा याला खाली उतरवले, घोटून घेते आणि एका कंटेनरमध्ये काढून घेते. माझ्याकडे छोटी डबी अवेलेबल नव्हती तर मी माझ्या टिकल्यांची डबी खाली केली आणि त्याच डबीत काढलेलं आहे. तुमच्याकडे जर चांगली व्यवस्थित डबी असेल किंवा लिपस्टिकचे कंटेनर असेल तर तुम्ही त्यातसुद्धा काढू शकता, म्हणजे लावायला इझी जाणार.
बघा रंग यात काहीच नाही. तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीही आरामात हे संपेपर्यंत टिकतं. रंग बघा किती छान आलेला आहे. खूप सुंदर असा रंग आलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी? करून बघा, लावून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.